अजित पवारांनी जो डाव टाकून शिवसेनेतल्या निलेश लंकेंना राष्ट्रवादीत घेतलं होतं तोच डाव शरद पवारांनी अजित पवारांविरोधात वापरला। निलेश लंकेंचा अधिकृत प्रवेश झाला नाही, मात्र ते नगर लोकसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असणार याची चर्चा सध्या जोरात आहे। पाहूयात। तिकडे नगरमध्ये भाजपकडूनच विखेंचं तिकीट जाहीर झालं आणि लगेच इकडे शरद पवारांकडे निलेश लंकेंची फिल्डिंग लागली। अधिकृत घोषणा झाली नसली तरी राजकारणात काकांकडून कधी काळी पुतणे अजित पवारांनी जो धडा गिरवला होता तोच धडा काकांनीच पुतण्याविरोधात वापरला। त्याचाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय। लोकांना आपलंसं करण्याची किमया असेल अशा लोकांना संधी दिली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे। आता इथं निलेश लंके बसलाय, इथं सुनील शेळके बसलाय। ह्या दोघांच्याकडे मी फार बारकाईने लक्ष ठेवून होतो। मला माहिती होतं या दोघांना आमदार व्हायचंय, परंतु एक होता शिवसेनेमध्ये, एक होता भाजपमध्ये। मला माहिती होतं भाजपमध्ये नक्की त्या बाबतीमध्ये बाळा भेगडेला तिकीट मिळणार। तिकीट डिक्लेअर होईपर्यंतच मी थांबलो होतो। तिकीट डिक्लेअर झालं, सुनील शेळके राष्ट्रवादीमध्ये पोहोचायच्या आत मी डिक्लेअर करून टाकलं मावळचा उमेदवार राष्ट्रवादीचा सुनील शेळके। तशा पद्धतीनं आम्ही साहेबांचं बघितलं, साहेबांच्या आधी चव्हाण साहेबांचं बघितलं। माणसं हेरायची असतात, कुठं त्या ठिकाणी हिरे आहेत ते त्या ठिकाणी बघायचे असतात। नगर लोकसभेत निलेश लंकेंची उमेदवारी भाजपच्या सुजय विखेंना आव्हान देऊ शकते। कारण गेल्या 2 वर्षापासून निलेश लंके लोकसभेसाठी तयारी करत होते। त्यात नगरमधली अंतर्गत गटबाजी आणि भाजपमधीलच विखेंचे स्थानिक विरोधक गणित बिघडवू शकतात। त्याआधी नगर लोकसभेवर एक नजर टाकूया। नगर लोकसभेत कर्जत, राहुरी, पारनेर, नगर, कर्जत आणि श्रीगोंदा या 6 विधानसभांचा समावेश आहे। 2019ला भाजपच्या सुजय विखेंविरुद्ध राष्ट्रवादीचे संग्राम जगताप लढले। विखेंना 7,04,660 तर जगतापांना 4,23,186 मतदान झालं। विखे 2,81,474 मतांच्या फरकानं जिंकले। राम शिंदे नगरमधील भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे हे भाजपमध्ये असले तरी त्यांनी अनेकदा खुलेआमपणे निलेश लंकेंचं कौतुक केले। राम शिंदेंचा आरोप राहिलाय की विधानसभेत सुजय विखेंनी पक्षधर्म पाळला नाही। निलेश लंकेंनी आयोजित केलेल्या छत्रपती संभाजी या महानाट्यावेळी भाजपच्याच नेत्यांनी जाहीरपणे निलेश लंकेंचं कौतुकही केलं होतं। भविष्याची कसलीही तुम्ही काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही, कारण ज्याच्या मागे जनता असते त्याला कोणाची काळजी करण्याची आवश्यकता नसते। नगर लोकसभा अंतर्गत येणाऱ्या विधानसभांचं बलाबल पाहिल्यास श्रीगोंद्यात भाजपचे बबनराव पाचपुते, शेवगावात भाजपच्या मोनिका राजळे आमदार आहेत। विखेंविरोधात गेली लोकसभा लढलेले अजित पवार गटाचे संग्राम जगताप नगर विधानसभेचं प्रतिनिधित्व करतात, तर कर्जतचे आमदार रोहित पवार, राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे आणि पारनेरचे आमदार निलेश लंके हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत। नगरच्या राजकारणाला नात्या गोत्यांच्या गुंत्याबरोबरच अंतर्गत कलहाची मोठी परंपरा राहिली। त्यामुळे नगरचा निकाल काय असणार याबाबतचे अनेक राजकीय पंडितांचे आकडे कायम चुकत आलेले आहेत। कुणाल जयकर, TV9 मराठी, नगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।